परळी तालुक्यातील खामगाव येथील शेतकऱ्यांचे उपोषण. खामगाव येथील गट नंबर 153, 154, 188, 181, 197, 198, 189, 1906, 191च्या नंबर बांधावरून गाडी रस्ता मोकळा करून देण्यासाठी सदरील उपोषण सुरू आहे. वरील गट नंबर बांधावरून काही गटातून रस्ता खुला करून देण्यात आला आहे, परंतु गट नंबर 191 व गट नंबर 181 या गटातून रस्ता खुला करून आम्हास अद्यापर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे आम्हास जाणे येणे करण्यास व वहिवाटीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या ठिकाणी अडचणी निर्माण होत असून याच कारणामुळे उपोषण सुरू असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. या उपोषणामध्ये 10 ते 12 शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित मार्ग काढून द्यावा अशी उपोषणकर्त्यांची मागणी यावेळी त्यांनी बोलून दाखवली. सदरील सर्व बातमीचा आढावा घेतला आहे शिरसाळा येथून अतुल बडे यांनी. अतुल्य महाराष्ट्र न्यूजच्या नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब, बातमीला शेअर आणि बेल आयकॉनला ऑन करा. खामगाव येथे आमरण उपोषण चालू आहे. तर आपण इथे आमरण उपोषण कर्त्यांना काही प्रश्न विचारण्यासाठी आलेलो आहोत. तर पहिला प्रश्न असा आहे की तुमचं आमरण उपोषण कशासाठी आहे? आमचं आमरण उपोषण रस्त्यासाठी आहे. कारण की आमच्याकडे सगळे तहसीलदार साहेबांचं हे आहे, निकाल आहे, चाटे मॅडमचं निकाल आहे, कलेक्टर मॅडमचं, तरी पण वारंवार आम्हाला रस्ता देत नाहीत. आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचा राहिलेला रस्ता यांनी क्लिअर करून द्यावा. आता जेवढे लोक इथं उपोषणाला बसलेत त्यांच्या काय जीवाला हानी काय झाली त्याला जबाबदार तहसीलदार, कलेक्टर राहतील. तर यापूर्वी काही तहसीलदार साहेबांना किंवा कलेक्टर साहेबांना असं काही तुम्हाला काही सहकार्य इथं रस्त्यासाठी केलेलं आहे का? आम्हाला तहसीलदार साहेबांना सहकार्य केलेलं आहे. आमचा 80% रस्ता काढून दिलेला आहे. आत्ता जे मेन रस्ता राहिलेला आहे 20% तो रस्ता अडून धरलेला आहे. त्याचा पण निकाल आमच्याजवळ आहे. निकाल लागून कमसे कम 3 वर्ष झाले तरी हा तहसीलदार साहेब किंवा कलेक्टर साहेब याच्यावर लक्ष का देई नाही. तर हे उपोषण तुमचं कधीपर्यंत चालणार आहे? जवळ आमचा रस्ता निघत नाही तोवर आम्ही उपोषणावरून इथून हटणार नाहीत किंवा उठणार नाहीत. मग ते जीवितहानी हो काय हो त्याला जबाबदार तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेब राहतील. फजिती व्हायला लागले. रोडपासून वजं घेऊन खाली जायचं तरी आम्हाला चालू देत नाहीत, शिव्या देतात. जाऊ नका म्हणते तिथून. आम्हाला साहेबांना येऊन एवढं बघून रस्ता खुला करून देणे. काही जर झालं तर जोखमदार त्यांच्यावर राहणार. बरं, म्हणणं काय? आमचं एवढंच म्हणणं आहे की हे जर सरकारला वारंवार आम्ही विनंती करून सुद्धा हे रस्ता खुला करून देत नाहीत. कारण का आम्ही गोरगरीब जनता इथं बसलेले आहोत. आमच्यावर ही वेळ आलेली आहे बसण्याची. आम्हाला काही समजा इच्छा नाही की बसावं म्हणून,